आज आपण या टेस्टी अशा अळूच्या वड्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत। यासाठी अगोदर आपण पीठ रेडी करून घेऊया। इथे मी बेसन पीठमध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे, चवीपुरते मीठ, थोडासा ओवा हाताने क्रश केलेला होता हा, अर्धा चमचा धने पावडर, यामध्ये मी 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे। ही पेस्ट आपण हिरवी मिरची फ्राय करून त्यात लसूण ॲड करून बनवू शकतो आणि यामध्ये भरपूर असे तीळ घालायचे आहेत। तिळानेच वडीला छान टेस्ट येते। अळूची वडी घशात खवखवू नये म्हणून यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेले आहे। इथे तुम्ही कोकम, आगळ किंवा चिंच यापैकी कशाचाही वापर करू शकता। आता यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला याचे छान असे बॅटर बनवून घ्यायचे आहे। चमच्यापेक्षा हाताने हे बॅटर करणे इझी जाते। मी इथे हाताने या कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर बनवून घेतलेले आहे। आता हे बॅटर बाजूला ठेवून आपण पानांकडे वळूया। इथे पानांच्या शिरा आपल्याला बेलण्याने थोड्याशा लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपले पानं वड्या बनवताना फोल्ड होतात। एक एक पान घेऊन त्याला व्यवस्थित आपल्याला पीठ ॲड करून घ्यायचे आहे। जास्त जाडही पिठाचा थर लावायचा नाही। या पानाला व्यवस्थित बेसन पीठ लावून झाल्यावर आपल्याला यावर दुसरे पान ठेवायचे आहे। हे पान आता आपल्याला बरोबर विरुद्ध दिशेने ठेवायचे आहे। यालाही सगळीकडून बेसन पीठ लावून घ्यायचे आहे। इथे तुम्ही 2च्या ऐवजी 3 किंवा 4 पानांचाही रोल बनवू शकता। मी इथे 2 पानांचा रोल बनवून घेतलेला आहे। बेसन पिठामुळे वडी आपली व्यवस्थित पॅक होते, अजिबात सुटत नाही। हा आपला रोल तयार झालेला आहे। आता आपण याला एका चाळणीमध्ये ठेवून उकडायला ठेवून द्यायचे आहे। इथे माझे 5 रोल तयार झालेले आहेत। लो टू मीडियम फ्लेमवर मी अर्धा तास याला व्यवस्थित वाफवून घेतलेले आहे। रोल थोडासा थंड झाला की आपण याचे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ जाड जसे हवे तसे या वड्यांचे पीस करू शकता। इथे कढईत तेल तापलेले आहे, आपण या वड्या तळून घेऊया। तुम्ही या वड्या डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय तुमच्या आवडीनुसार कोणत्याही पद्धतीने तळू शकता। मी ते डीप फ्राय करून घेणार आहे। या वड्या मी लो टू मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी अशा तळून घेणार आहे। साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये या वड्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत। आता यांना आपण बाजूला काढून घेऊया। या पद्धतीने वड्या नक्की करून पहा, खूप टेस्टी बनतात। आणि अशाच नवनवीन टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा। आणि हो, आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।